दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहरातील सातपूरमधील ITI पुलाजवळील असलेल्या कांबळेवाडीत रात्री एक कार चालक भरवस्तीत गाडी घालत रस्त्यातील 4-5 वाहने ठोकत पुढे जाऊन हातगाड्याला धडकला। यावेळी संतापलेल्या नागरिकांनी चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेमुळे परिसरातील छोट्या मोठ्या 7 ते 8 वाहनांचे नुकसान झालं असून रस्त्यात बसलेल्या महिला देखील जीव मुठीत धरून पळत सुटल्या। बघ्यांनी हा कार चालक मद्य पिला असल्याचं सांगितलं। आणि इकडे खरा 4 चाकी गाड्याला रस्ता नाही, परंतु इथपर्यंत कॉर्नरला येऊन इथून गाड्या वळतात। स्लो होण्याच्या ऐवजी ती एकदम जोरात पुढे गेली। आम्हाला वाटलं कोणा नातेवाईकडे आली, चौकात कुठेतरी थांबेल, पण जेव्हा तिथं आया बहिणींचा बायांचा प्रचंड मोठा आवाज आला, आम्हाला पळत जावं लागलं। तरी तो गाडी पळत होता। सुदैवानं बोळीमध्ये आमच्या शिंदेबाई, मेजर शिंदेच्या पत्नी आहेत, त्यांचा गाडा त्यांच्या भिंतीला गाडी अडकली। बाया अक्षरशः घरात पळाल्या, पाणी आणायची वेळ होती। आणि आम्हाला वाटलं एखादा ब्रेक फेल झाला असेल, चुकीने घुसला असेल, पण तो अजिबात तसं काही नव्हतं। अक्षरशः तो गाडीमध्येच सुरामेरे सज्ज होता, दारू पिऊन चालू होता। अगोदर काचा खोलल्या, लोक त्याला बोलायला लागले, तर त्यांच्या अंगावर काचेत ग्लास भरलेला दारू फेकीत होता। आम्हाला यायला रस्ता नव्हता, गाडी इथं उभी होती, आम्हाला यायला रस्ता नव्हता, तर आम्ही ज्या पाणी भरायचं होतं तर गाड्यावरून चढून इकडं उतरलो। असं गाड्यावरून इकडं उतरलो आम्ही, यायला पण रस्ता नव्हता। आमचे छोटे छोटे मुलं इकडे खेळत होते आणि त्या माणसानं इतकी जोरात गाडी आणली, आमची इतकं जोरात गावलं आम्ही तर विचारूच नका। घरामध्ये पळाले काय घर आमच्या इथं। आज जर एखाद्या पोरांची नुकसान झाली असती, त्या माणसानं भरून दिली असती का? टारपील होते, गाडी राईट मध्ये फास घातली, आमचे नगरसेवक मागून पळत आले आमच्या मांग, तेव्हा आम्ही कसरी वाचलो। आज 20,000चा गाडा माझा नुकसान झाली, हे लाईटचा पाय बी तुटला माझ्या आला आणि डायरेक्ट दरवाजा बी तुटला असता। 20 मध्ये पळाले तेव्हा वाचले कसरी मी ऐकलं तेव्हा ते पळत आले तिकडून। आजपर्यंत आमच्या गल्लीमध्ये असा बायांचा आवाज सुद्धा नव्हता येत। आमच्या इकडे आम्ही गलीमध्ये रिक्षा सुद्धा येऊन देते नाही। आम्ही गॅस सिलेंडर आम्ही डोक्यावर उतरून आणतो पुलावरून गलीमध्ये, पण आम्ही मध्ये गाडी येऊन देते नाही। काल आमची चुलम बिलर सगळं फोडून टाकलं सगळं। या घटनेप्रकरणी पोलिसांनी सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून संशयित कार चालकास ताब्यात घेतला आहे। संशयिताची कार परिसरातील नागरिकांनी तोडफोड केल्याचंही यावेळी दिसून आलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर।